प्रवाहावरील तू ही रे माझा मितवा या मालिकेत आजच्या भागात काय झाले ते आपण बघून घेऊ. अर्णवला जेव्हा आकाश सांगतो की ईश्वरीने राजेसोबत लग्न करायला होकार दिला, तेव्हा अर्णव खूप शॉक होतो. त्याला खूप धक्का बसतो. पण तो काहीच न घडल्यासारखा आकाशसमोर रिॲक्ट करतो. पण त्याच्या बिहेवियरमधून सरळ सरळ दिसतं ते. ईश्वरीला त्या दिवशी खूप ऑर्डर्स मिळतात क्लाउड किचनमध्ये. ते तिला अर्णवला सांगायचं असतं, म्हणून ती तिला सारखी कॉल करत असते. पण आजीला वचन दिल्याप्रमाणे अर्णव ईश्वरीचा कॉल घेत नाही. ईश्वरीला 5 स्टार रेटिंग मिळालेले असतात, ते पण तिला अर्णवला सांगायचं असतं. पण तरी अर्णव कॉल घेत नाही. शेवटी नम्रता ईश्वरीला म्हणते की तू जा आणि डायरेक्ट अर्णव सरांना भेटूनच ये. ईश्वरी म्हणते आपली पण काहीतरी सेल्फ रिस्पेक्ट आहे. आपण एवढे कॉल केले, त्यांनी रिसीव्ह नाही केले, आपण नाही भेटायला वगैरे जाणार. तर नम्रता म्हणते अगं इशू, तू बिझनेस त्यांच्याचमुळे सुरू केला, तर तुला भेटायला जावंच लागेल. मग शेवटी ईश्वरी अर्णवकडे जायला रेडी होते. इकडे राजेश अंजलीला डॉक्टरकडे घेऊन जात असतो, गायनॅककडे. अंजली त्याला टेन्शनमध्ये दिसते. तो विचारतो काय झालं काय. मग ती हेच घरात जे वातावरण चाललं त्याचा खूप स्ट्रेस आला बोलते. तेवढ्यात आकाश तिथे येतो आणि त्यांना सांगतो की ताई, ईश्वरीने एक वेगळा शॉकिंग निर्णय घेतला आहे. तिने राकेशसोबत लग्न करायला होकार दिला. हे ऐकून आता अंजली शॉक होते, पण राजेश हा खूप खुश होतो. तो म्हणतो शेवटी माझी इंदोरी जिलेबी रेडीच झाली. ईश्वरी अर्णवला भेटायला त्याच्या घरी येते. तर अर्णव तिला दारातच भेटतो. ती म्हणते सर, किती कॉल केले तुम्हाला, तुम्ही कॉल का घेत नाही आहात, एवढं काय झालं, एवढी आपली चूक तरी काय आहे. मला तुमच्या शेवटी घरी यावं लागलं, आणि ते पण मी सर खाली हात नाही आली, मी पेढे घेऊन आली आहे. कारण गोष्टच तशी आहे. ईश्वरीला अर्णवला आपल्या 5 स्टार रेटिंग मिळाल्याबद्दल सांगायचं असतं, पण तो काहीतरी वेगळंच समजून बसतो. त्याला ती लग्नाची गोष्ट वाटते. मग अर्णव विचारतो तू खुश आहेस. ती म्हणते सर हो, याच दिवसाची तर मी वाट बघत होती, मग मी खुश का नाही असणार. मग त्या दोघांमध्ये मिसअंडरस्टँडिंग होते. मग अर्णव ईश्वरीला डायरेक्ट बोलतो तू लग्न करतेस आणि डायरेक्ट होकार कळवलास, बाकी तुला आजूबाजूच्यांचा विचार काही करता येत नाही काय. मग ईश्वरी म्हणते अहो सर, तो निर्णय माझ्या आईबाबांनी घेतला, मग त्यात विचार करायची काय गरज. मग अर्णव पण ईश्वरीला म्हणतो की एक मी पण निर्णय घेतला आहे सगळ्यांना हॅपी ठेवण्याचा. मग तो ईश्वरीच्या बॉक्समधला एक पेढा घेतो आणि तिच्या हातावर ठेवतो आणि म्हणतो आता नाही विचारणार की हा पेढा कशासाठी. ईश्वरी म्हणते कशासाठी. मग तो सांगतो अर्णव राजे शिर्के हा लग्न करतोय लावण्यासोबत, आणि हे त्यांचं बोलणं मामी आणि आजी ऐकतात आणि ते दोघं खूप खुश होतात. आता पुढच्या भागात काय होतं हे आपण उद्या बघू.